कारंजा हादरले, विष्णू गणराज मृत्यू प्रकरणाचा थरार समोर, महिला आरोपींचा क्रूर हल्ला। विष्णू लक्ष्मण गणराज यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे। फिर्यादी सविता गणराज यांनी नोंदवलेल्या पुरवणी जबाबातून 17 मेच्या रात्रीचा रक्तरंजित घटनाक्रम समोर आला आहे। जबाबातील माहितीनुसार आरोपी विनोद गणराजने केलेल्या विनयभंगानंतर बचाव करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर आरोपीने भीषण हल्ला केला। किशोर गणराजने स्लॅबवरून विटा फेकल्या, तर मुख्य आरोपी राधा किशोर गणराज हिने विष्णूजींच्या डोक्यावर जड दगडाची फाडी मारली। तसेच उज्ज्वला विनोद गणराज हिने कुऱ्हाडीने वार करून पुतण्याला जखमी केले। गंभीर जखमी विष्णूजींचा 21 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी राजकीय दबावापोटी मुख्य महिला आरोपींना वाचवल्याचा आणि पीडित पतीलाच खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। आता या गुन्ह्यात कलम 103(1) खून समाविष्ट करून 4ही आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून कारंजात संतापाची लाट आहे। दोघांचा रिपोर्ट आहे, दोघांवर दोघांचे रिपोर्ट घेऊन दोघांवर दाखल आहे। दोघा गुन्ह्यात दोघाही गुन्ह्यात आरोपी अटक गुन्हा दाखल करायला